आज नगरपालिकाचे 20 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया सुरू आहे। उद्या 21 डिसेंबरला मतमोजणी पार पडणार आहे। नगरपालिकाचे निवडणुकीकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय। कार्यकर्त्यांनी पैजा लावल्यात, उमेदवार आकडेमोडीत व्यस्त। प्रभाग 6 ब मध्ये नेता विरुद्ध कार्यकर्ता अशी चुरशीची लढत। गंगापूर शहरात सकाळीपासून मतदानास सुरुवात झाली असून नागरिकांच्या कौलाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। गंगापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदान होऊन 2 आठवडे उलटलेत। मतमोजणी सध्या उद्या रविवार असल्यानं उमेदवार व कार्यकर्ते प्रभागातून झालेल्या मतदान आकडेवारीत व्यस्त आहेत। कुठे मारहाण झाली, कुठे कुणी विरोधात काम केले, कुणी आपल्याला साथ दिली, कोण आपल्या विरोधात गेले, कुठे गावकी भावकीचं राजकारण झालं, मतदार फोडण्यासाठी कुणी आयडिया केली, याची जोरदार गंगापूर तालुक्यातील व शहरात चर्चा सुरू झाली आहे। आपलाच उमेदवार कसा निवडून येतोय याचा हिशोब देत राजकीय आडाखे बांधले जात आहेत। कोणता फॉर्म्युला यशस्वी झाला, कोणता उमेदवार निवडून येईल आणि कोणता उमेदवार हरणार यावर पैजा लागल्यात। दरम्यान न्यायालयीन प्रक्रियेमुळे 2 प्रभागातील 4 ब व 6 ब जागांसाठी उमेदवार निवडणूक आज शनिवारी सकाळी 8 वाजल्यापासून मतदारांनी मतदान हक्क पूर्ण करण्यासाठी सकाळी मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी सुरुवात झाली आहे। 2 प्रभाग क्रमांक 6 आणि 4 यासाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे। आज नगरपालिकांचे 20 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया होणार असून 21 डिसेंबरला मतमोजणी पार पडणार आहे। प्रभाग 6 ब मध्ये नेता माजी नगरसेवक नईम मंसुरी व विरुद्ध कार्यकर्ता म्हणून समाजसेवक सय्यद अख्तर अशी चुरशीची लढत आहे। याचा खास आढावा घेतलाय महाफास्टचे संपादक आलिम चाऊस यांनी। प्रभाग क्रमांक 6 मध्ये आज निवडणूक होत आहे। उद्या या गंगापूर नगरपालिकाची 9 वर्षाचा वनवास उद्या कोण होणार नगराध्यक्ष याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आज आम्ही गंगापूर ज्या प्रभागामध्ये मतदान होत आहे त्या प्रभागामध्ये आलेले आहे। त्या उमेदवारांना आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय म्हणणं आहे। तुम्ही आज गेल्या 20 ते 25 वर्षापासून नगरसेवक राहिलेले आहे आणि आज तुमच्या प्रभागामध्ये मतदान होत आहे, काय राहणार आहे? चांगली राहील परिस्थिती आमची। 25 वर्षापासून साध्य निवडून येत आहे, त्यामुळं माझे कॉन्टॅक्ट लोकसंख्या बरे असल्यामुळं लोक मला मतदान करणार आहे। विकासाचा प्रश्न महत्त्वाचा होता आपल्या प्रभागामध्ये, काय जे माझ्या केलेले मी 25 वर्षात रोड रस्ते येत या 9 वर्षाच्या काळात 4 वर्षाच्या काळात जे प्रशासक बसले तर त्यामुळे माझ्याकडून ते काम झालेलं नसून त्यामुळे थोडी नाराजी असेल लोकांकडून, पण नाराजी त्यांच्याकडून दूर केली। काय राहणार आहे आता जे मतदान होत आहे ते आता मतपेटीत बंद आहे। आता मी काही सांगू शकत नाही, पण मला खात्री आहे की मी निवडून येणार। नक्कीच मी कार्यकर्ता व नेता या दोघांच्या विरोधात आज सामना होत आहे। आज आमच्या बरोबर उमेदवार आहे। आज तुम्ही मतदानासाठी मतदान केलं आहे का? मतदान सकाळीच करून टाकलं। काय राहणार आज जे मतदान होत आहे, आपला पहिले निवडणूक आहे आणि कशी राहणार आहे? आता हे आमचं जे आहे तर नंतर झालेलं आहे निवडणूक, पहिले झालेली 2 तारखेला। आता ही जी निवडणूक आहे म्हणजे लोकांचा रोषच दाखवून किती वोटिंग होती काय होती, कारण आमच्याकडे विकासच होत नव्हता। आमच्याकडे जे नगरसेवक होते जवळजवळ 20 वर्ष होते, त्यांनी काहीच केलं नाही, स्वतःचाच विकास केला त्यांनी, म्हणजे आमच्या वार्डाचा काहीच विकास केला नाही। आता ते म्हणते प्रशासक होता, प्रशासक 20 वर्ष थोडी होता, प्रशासक आत्ता होता 2 वर्ष। आता त्या हिशोबाने लोकांनी आता मलाच सांगितलेलं आहे तुम्हीच उभा राहा म्हणून, त्या हिशोबाने आता पाहू संध्याकाळपर्यंत काय नाही। पण उमेदवारांचे म्हणजे सगळे मतदारांना मी विनंती करतो की त्यांनी सगळ्यांनी वोटिंग करायला यायला पाहिजे आणि आपला हक्क वाजवायला पाहिजे। काय राहणार आहे उद्या मतमोजणीची प्रक्रिया पण होणार आहे आणि कोणाची सत्ता येणार? जवळजवळ 100% राष्ट्रवादी सत्ता येणार आहे आणि आमचे जास्तीत जास्त निवडून येणार। नक्कीच हो 100% राष्ट्रवादी याची सत्ता येणार आहे असं मत आहे। काही या ठिकाणी मतदान करण्यासाठी बाहेर गावून आलेले काही पाहुणे मंडळी आहे, ते आज गंगापूर शहरामध्ये प्रभाग क्रमांक 6चे मतदान करण्यासाठी आलेले आहे। त्यांच्याकडून जाणून घेऊ
काय म्हणणं आहे? आज तुम्ही कुठून आले आणि काय? मी पुण्याहून आलो आहे. रात्री 3:30 वाजता पोहोचलो होतो. सकाळी 6:30 वाजता गंगापूरला आलो आणि मी माझ्या मतदानाचा हक्क बजावला आहे. आणि प्रत्येक गंगापूर वासियाला माझी विनंती आहे की त्यांनी पण आपला मतदानाचा हक्क बजावायचा. कारण ही घटना जी बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून गेलेली, त्यांनी आपल्याला हक्क दिलेला आहे की तुम्ही तुमचं मतदान करू शकता आणि आपला उमेदवार निवडू शकता. मतदान कोणालाही करा, जो तुम्हाला आवडेल तो, पण मतदान करा. घरातून निघा आणि मतदान करा आणि आपला हक्क बजवा. नक्कीच मतदान हे आपला हक्काचं आहे आणि मतदान करा असं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. आता उद्या कोणाचा नगराध्यक्ष होणार आहे याकडे गंगापूर तालुक्यातील सर्वांचा लक्ष लागलेलं आहे. अलीम चौज, मा फास्ट न्यूज, छत्रपती संभाजीनगर, गंगापूर. त्यांनी आज आपला कार्यकर्ता व नेता या दोघांच्या विरोधात आज सामना होत आहे. आज आमच्या बरोबर उमेदवार आहे. आज तुम्ही मतदानासाठी मतदान केलं आहे का? हो, मतदान सकाळीच करून टाकलं मी. काय राहणार आज जे मतदान होत आहे? आपला पहिली निवडणूक आहे आणि कशी राहणार आहे? आता हे आमचं जे आहे तर नंतर झालेलं आहे. निवडणूक पहिले झालेली 2 तारखेला. आता ही जी निवडणूक आहे म्हणजे लोकांचा रोषच दाखवून किती वोटिंग होती, काय होती. कारण आमच्याकडे विकासच होत नव्हता. आमच्याकडे जे नगरसेवक होते जवळजवळ 20 वर्ष होते, त्यांनी काहीच केलं नाही. स्वतःचाच विकास केला त्यांनी, म्हणजे आमच्या वार्डाचा काहीच विकास केला नाही. आता ते म्हणते प्रशासक होता. प्रशासक 20 वर्ष थोडी होता, प्रशासक आता होता 2 वर्ष. आणि त्या हिशोबाने लोकांनी आता मलाच सांगितलेलं आहे तुम्हीच उभा राहा म्हणून. त्या हिशोबाने आता पाहू संध्याकाळपर्यंत काय नाही. पण उमेदवारांचे म्हणजे सगळ्या मतदारांना मी विनंती करतो की त्यांनी सगळ्यांनी वोटिंग करायला यायला पाहिजे आणि आपला हक्क वाजवायला पाहिजे. काय राहणार आहे उद्या मतमोजणीची प्रक्रिया पण होणार आहे आणि कोणाची सत्ता येणार? जवळजवळ 100% राष्ट्रवादी सत्ता येणार आहे आणि आमचे जास्तीत जास्त निवडून येणार. नक्कीच हो, 100%. राष्ट्रवादी याची सत्ता येणार आहे असं मत आहे. काही या ठिकाणी मतदान करण्यासाठी बाहेर गावून आलेले काही पाहुणे मंडळी आहे, ते आज गंगापूर शहरामध्ये प्रभाग क्रमांक 6चे मतदान करण्यासाठी आलेले आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊ काय म्हणणं आहे. आज तुम्ही कुठून आले आणि काय? मी पुण्याहून आलो आहे. रात्री 3:30 वाजता पोहोचलो होतो. सकाळी 6:30 वाजता गंगापूरला आलो आणि मी माझ्या मतदानाचा हक्क बजावला आहे. आणि प्रत्येक गंगापूर वासियाला माझी विनंती आहे की त्यांनी पण आपला मतदानाचा हक्क बजावायचा. कारण ही घटना जी बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून गेलेली, त्यांनी आपल्याला हक्क दिलेला आहे की तुम्ही तुमचं मतदान करू शकता आणि आपला उमेदवार निवडू शकता. मतदान कोणालाही करा, जो तुम्हाला आवडेल तो, पण मतदान करा. घरातून निघा आणि मतदान करा आणि आपला हक्क बजवा. नक्कीच मतदान हे आपला हक्काचं आहे आणि मतदान करा असं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. आता उद्या कोणाचा नगराध्यक्ष होणार आहे याकडे गंगापूर तालुक्यातील सर्वांचा लक्ष लागलेलं आहे. अलीम चौज, मा फास्ट न्यूज, छत्रपती संभाजीनगर, गंगापूर.